शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगांची ही लढाई आहे, ती सप्टेंबरमध्ये संपणार आहे. या घटकांचा विचार केला नाही तर प्रत्येक मतदारसंघात 10-15 हजारांचा फटका देऊ असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी येथे शुक्रवारी आक्रोश मोर्चातून सरकारला दिला. 5 सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर 22 सप्टेंबरला मुंबईत मोर्चा काढू असेही त्यांनी सांगितले. प्रहार संघटनेतर्फे आमदार कडू यांच्या नेतृत्वाखाली काल भर पावसात क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना कडू यांनी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, खरी लढाई आता सुरू झाली. सरकारला आजपर्यंतचा वेळ दिला होता. ही लढाई कष्टकऱ्यांची आहे. जिल्हाधिकारी खुर्चीवर बसून 2.5 लाख रुपये महिना घेतो. त्यांच्यावर महिन्याला 7 लाख रुपये खर्च होतात. मात्र कष्टकरी मजुराला 200 रुपयेही दाम मिळत नाही. जो आर्थिक कष्ट करतो तो अधिक मरतो. दिव्यांगांना 1,500ने काही होत नाही. आता तर त्यांना 6,000 मिळेपर्यंत थांबणार नाही. या लढाईकडे सरकारने लक्ष दिले नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात 10-15 हजार मतांचा खड्डा दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.